श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुझी इच्छा कधी पूर्ण करणार या प्रश्नांनी तू जर व्याकुळ झाला असेल तर हा संदेश तुझ्यासाठी आहे. तुझे प्रश्न कधी सुटतील? तू खूप काही विचलित आहे. तुझ्या त्या खूप काही अशा मनाला पडलेल्या गाठी ज्या प्रश्नामुळे निर्माण झाले आहे त्या तू कधी सोडवशील? यात जर तू दंग असशील तर मी तुला सांगू इच्छितो की तू जितका नामात दंग होशील, नामस्मरण करशील, तितका तू आमच्या जवळ स्वतःला प्राप्त करशील आणि तू जे काही जीवनात आयुष्यात तुला मतपूर्ण वाटणारे प्रश्न आहेत ते देखील सुटण्यास तुला मदत मिळेल. जो कोणी आमच्यापर्यंत येतो त्याच्या आयुष्यातील सर्व काही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमच्यावर असते. तुम्ही जेव्हा आम्हाला गुरु मानले आहे तेव्हा सर्व काही आमच्यावर सोपवा. तुम्ही फक्त आपले कर्म करत राहा. जे फळ द्यायचे आहे ते आमच्यावर सोडा. जे काही आयुष्यात तुम्हाला हवे आहे त्याची अपेक्षा ठेवा, कारण माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार निरंतर तुझ्या आयुष्यात घडणार आहेत. त्यासाठी तू अपेक्षा करणे हे चुकीचं नाही. पण जेव्हा कोणी काही कर्म न करता त्या मोठमोठ्या फळाची अपेक्षा किंवा त्या मोठमोठ्या संधीची अपेक्षा आपल्या जीवनात करू लागते तेव्हा त्या बाळाला मी सांगू इच्छितो की बाळा, आज कान उघडून ठेवून ऐक. जर तुला ते सर्व काही हवे आहेत, त्या सुखाचा शोध तू घेत आहेस, तर त्यामागे तुला कर्म देखील करावे लागतील. कर्माशिवाय इथे कुणाचीही गती लागत नाही. देवाजवळ तुमचे चांगले आणि वाईट कर्माचे सर्व काही लिखित स्वरूपात जमा आहे. जेव्हा देव तुम्हाला नेहमीच काही संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितात की बाळा, तुझे चांगले कर्म अधिक वाढव, तेव्हा त्यासाठी तुझ्या जीवनात ते आवश्यक असते. कारण जेव्हा तुमच्या जीवनातील पाप पुण्याचे देवाजवळ एक मापदंड आहे, त्या मापदंडावर जर तुमचे पुण्य अधिक झाले असेल तर तुला तुझे इच्छित ते सर्व काही प्राप्त होण्यापासून तुला कोणीही रोखू शकणार नाही. अगदी देवसुद्धा तुला सहजरित्या ते भेट म्हणून, आशीर्वाद म्हणून, चमत्कार रूपात देव इच्छितो. त्यासाठी बाळा, या कर्माची योजना आहे की तुम्ही नेहमी चांगले कर्म करावे. इतक्या गतिशील वेगाने तुमची प्रगती होताना तुम्ही स्वतः अनुभव करा. बाळा, जेव्हा तुमच्याकडे काही आम्ही संदेश देतो तेव्हा त्याची काही अर्थ तू तुझ्या बुद्धीने लावण्याचा प्रयत्न करतोस. कुणी ते फक्त ऐकून सोडून देते. बाळा, हे संदेश मी तुझ्यासाठी यासाठी देत आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही ते परिवर्तन करावे, कारण या परिवर्तनामुळे तुम्हाला एक गती प्राप्त होणार आहे. जेव्हा त्या गतीने तुम्ही पुढे चालाल, तुम्ही जेव्हा देवाचे मनन करता, देवाचे ध्यान करता, देवाचे नामस्मरण करता, तेव्हा मी तुमच्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे. जर आज तू ज्या संदेशापर्यंत आला आहेस तर मी माझी इच्छा आहे म्हणून हा संदेश तू ऐकत आहेस. बाळा, जेव्हा तुझ्या मनापासून तो हा संदेश स्वीकार करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात अद्भुत चमत्कार होताना अनुभव करशील. जिथे कुठे हा संदेश ऐकला जात आहे आणि उरली गोष्ट ती तुझ्या काही दोषाची, तर ते दोष देखील यामुळे नष्ट पावतील. बाळा, जर तुझ्या शरीरात काही व्याधी असेल तर माझ्या आशीर्वादाने आणि तू जे काही तीर्थ बनवतोच त्या तीर्थामुळे ते सर्व काही तुझे शरीर पवित्र होताना आणि त्यातून ते रोग, ते चिंता नष्ट होताना तुम्ही अनुभव करणार आहात. लवकरच माझा एक चमत्कार जो दिव्यतेने तुमच्याकडे वेगवान गतीने येत आहे. विश्वास ठेवा. तुम्ही जितक्या भक्तीने, श्रद्धेने हा संदेश ऐकत आहात तितक्याच वेगवान गतीने माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. यावर संपूर्ण जो कोणी विश्वास करेल त्याला हे 48 तास खूप काही आनंदाचे ठरणार आहेत. माझे प्रिय मुला, उद्या सकाळपर्यंत तुझ्या घरी एक आनंदाची बातमी येणार आहे. त्यामुळे घरात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखावर तो आनंद देखील तुम्ही पाहणार आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुझे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे आनंदित मुख पाहण्यासाठी तत्पर आहे. बाळा, मला नेहमी तुम्ही आनंदी दिसावे, तुम्ही उत्साही दिसावे असे वाटते, पण कधी कधी तू निराशेने इतका व्यापला जातोस की
तू हसणे तर काय, पण तुझ्या मुखावर एक स्मितहास्य सुद्धा बघण्यासाठी मला काही काळाची वाट पाहावी लागते बाळा. तेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणाला देवाचे आभार मानणे सुरू करा. जर तुमच्या आयुष्यात ते सुख आणि ते सुखाचे क्षण येऊन तुमच्या मुखावर ते हास्य येईल, त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना इतक्या काळापासून करत आहात आणि तोच आनंद देव तुम्हाला आता देत आहे. त्यासाठी तुम्ही तत्पर असावे. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुझी काळजी घेण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्न माझ्यासमोर मांड, कारण मी तुझा गुरुपिता आहे. तू सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत राहा. तू फक्त आपले कर्म कर. तुझ्या जो कोणी मार्गात येतील त्यांना मी बाजूला करण्याचे कार्य करणार आहे, कारण माझे बाळ ते कर्म करू इच्छिते सर्व सृष्टीसाठी चांगले आहे. त्यात जर कोणी आड येण्याचा प्रयत्न जरी केला तरीही मी त्याला तो मार्ग मोकळा करून देण्यासाठी समर्थ आहे. देव म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला ते सर्व काही निश्चित साधायचे आहे. तुला माझी सेवा देखील मनापासून भक्तीने करायची आहे. तुला खूप काही वेळेची कमतरता भासत आहे, त्याची पूर्तता मी लवकरच करणार आहे. आता इथून पुढे तुमच्या कार्याची योजनेत खूप काही परिवर्तन तुम्ही पाहाल. आता तुझे कार्य जलद गतीने पुढे जाताना तुम्ही अनुभव करणार, कारण तुम्ही आता मनापासून देवाचा धावा केला आहे, देवाचे स्मरण केले आहे. देव तुमच्या मार्फत, या संदेशाच्या मार्फत काही सांगत आहेत. ते जे काही तुमच्यासाठी योग्य आहे ते त्यातून तुम्ही घ्या आणि आपले जीवन समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आनंदी राहा, कारण देव आणि देवाची योजना कोणालाही न करणारी आहे. कधी कधी ज्या क्षणाला तुम्हाला हरले असे वाटते, तुम्हाला असे वाटते की हे कार्य होईल की नाही, पण त्या क्षणाला देव तुमच्यासाठी चमत्कार घेऊन ते तुमचे कार्य अगदी सहजरित्या आणि उत्तम प्रकारे घडवून आणतात. तेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद करता. हाच तो असतो देवाचा चमत्कार. कधी कधी तुम्ही एखाद्या कार्यासाठी खूप काही प्रयत्न करून टाकलेले असता, खूप काही विचार करून त्यामागे धावपळ करत असता, पण ते कार्य पूर्ण होताना अगदी तुमचा जीव मेटाकुटीला आलेला असतो. त्या क्षणाला अगदी जेव्हा तुम्ही मनाने हार मानलेली असते, त्या क्षणाला देव तुमची साथ देऊन ते कार्य पूर्ण करतात. तोच असतो त्यासाठी देवाचा चमत्कार. होय, देवाचे चमत्कार अद्भुत आणि देवाची लीला देखील अद्भुत आहे. त्याच कोणालाही थांगपत्ता लागू शकत नाही. देवाच्या मनात काय आहे हे फक्त देवालाच माहीत आहे. म्हणून देवाची मनापासून भक्ती करा. देव तुम्हाला कुठेही एकटे सोडणार नाही. देवाची लीला, देवी सुरक्षित आहे. तेव्हा काळजी न करता फक्त देवाच्या नामात राहा, देवाचे स्मरण करा. जो कोणी प्रेमाने श्रद्धेने देवाचे स्मरण करतो, नाम घेण्यासाठी तुम्हाला कुठलेही बंधन नाही. जर कोणी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करेल आणि दिवसभरात जितके जास्तीत जास्त नामस्मरण कराल, त्यासाठी देवाची शक्ती सतत कार्यरत राहून त्याच्या कार्यात कुठलेही विघ्न येणार नाही. जर तुम्हालाही यापूर्वी देवाचा आशीर्वादाचा चमत्काराचा अनुभव झाला असेल तर होय स्वामी, मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करा. देव सतत तुमच्या पाठीशी उभे राहून तुमच्याजवळ मोठमोठे कार्य पूर्ण करून घेत आहेत. तुम्हाला ती शक्ती, तो उत्साह देत आहेत. यासाठी धन्यवाद देवा असे कमेंट करा. कित्येकाच्या आयुष्यात देवाच्या चमत्कारामुळे कित्येक न घडणाऱ्या गोष्टीसुद्धा घडून गेल्या आहेत. जर तुम्हीही त्यातील एक असाल तर देवी चमत्कार तुम्ही अनुभवले असतील तर होय स्वामी, अनुभवले असे कमेंट करा. देवाचा प्रिय भक्त आहात आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात तर देव महान आहे अशी कमेंट करा. देव तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करून तुम्हाला जी काही कमतरता आहे ती कमतरता देवाच्या आशीर्वादाने भरून येईल. तुम्हाला जिथे कुठे जायचे आहे ते सर्व काही सामर्थ्यसहित तुम्हाला देव आनंद देऊन हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज आपल्याला भक्तिमय व्हिडिओ पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो.